नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे प्रत्येक बातमी किंवा बाब आपल्यापर्यंत आहे तशी, अगदी त्यामध्ये कोणताही बदल न करता वास्तव आणि सत्याच्या रूपात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून एक विनंती आहे की हे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल ही प्रेस करा. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत एक मोठी सैनिक कारवाई करून आपल्या युद्ध कौशल्याचा आणि युद्धनीतीचा वापर करून पाकिस्तानला गुडघ्यावर टेकवलं आणि संपूर्ण देशात सैनिकांच्या कर्तृत्वाची किंवा सैनिकांच्या कामगिरीची प्रशंसाही झाली. निश्चितच भारतीय सैनिक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहेत याचा संदेश जगाला गेला. कारण काही तासातच भारतीय सैन्यानं आपल्या युद्ध कौशल्यानं आणि युद्ध रणनीती जी असते, जी युद्धात वापरायची असते, त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून आपली कामगिरी पार पाडली. निश्चितच या गोष्टीनं संपूर्ण देशाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. या बाबतीत निश्चितच देशाचं सरकार आणि भारतीय सैनिक या सर्वांचं आपण कौतुक केलं पाहिजे. कारण ही एक देशाचं सरकार आणि सैनिक यांच्या एकत्रितपणानं केलेली कारवाई आहे, हे खरं आहे. मात्र त्यानंतर नेहमीच जेव्हा जेव्हा भारतीय सैन्याच्या कार्यकर्तृत्वाचा विषय येतो तेव्हा त्या ठिकाणी राजकारण केलं जातं आणि हे राजकारण कधीच या देशामध्ये थांबलेलं नाही. प्रत्येक वेळी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा फायदा किंवा लाभ कुठल्या तरी राजकीय लोकांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आत्ताच आपल्याला म्हटलं की या बाबतीत भारतीय सैन्याला दिलेले अधिकार आणि भारतीय सैन्याने त्यांचा केलेला वापर या गोष्टी सराहनीय आहेत. मात्र त्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते खूप खरं तर चिंताजनक आहे. चिंताजनक या अर्थानं कारण सैन्य हे आपली कामगिरी करत असतं, मात्र त्या सैन्याच्या प्रतिष्ठेचा आणि सर्वच एकूण कामगिरीचा लाभ आपण उचलावा असं या देशातील प्रत्येक वेळच्या सरकारला किंवा राजकीय पक्षांना वाटलेलं आहे आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. परंतु हे सर्व करत असताना त्यांचा अप्रामाणिकपणा जो दिसून येतो तो चिंताजनक आहे. व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे, कदाचित काहींना याबद्दल वाटेल की ह्या सत्ताधारी किंवा विरोधकांना काहीतरी टार्गेट करण्यासाठी आहे. अजिबात नाही. हा व्हिडिओ फक्त भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठेचा आहे. भारतीय सैनिकानं जेव्हा जेव्हा कामगिरी केली, मी आत्ता सांगितलं आपल्याला, त्या कामगिरीचं नेहमी कौतुक तर झालं, परंतु ते कौतुक किती होतं आहे? भारतीय सैन्याचं कौतुक करताना या देशातील राजकारण्यांनी फक्त तो शवपेटीत आहे का हेच पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा भारतीय सैनिक शवपेटीत असेल तेव्हा प्रचंड मोठ्या घोषणा, प्रचंड मोठी देशभक्ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. मात्र एरवी जे भारतीय सैनिक प्राणपणानं लढतात आणि आपली देशसेवा करून घरी येतात त्यांच्याबद्दल मात्र हा देश कधीच तितका चिंतातूर राहिलेला नाही. हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. विषय हा आहे की या भारतीय सैन्याच्या या प्रचंड अशा सराहनीय कामगिरीनंतर देशात नुकतेच काही पक्षांनी किंवा काही राजकीय लोकांनी तिरंगा रॅली काढली आणि त्यामध्ये विशेषतः भारतीय सैनिकांना पुढं करण्याचा प्रयत्न केला. कारण मी मग म्हटलं की एरवी यांच्या राष्ट्रप्रेमाला भारतीय सैनिकाशिवाय कधीच धार येत नाही. त्यामुळं अनेक ठिकाणच्या लोकांनी, राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना समोर करून ही रॅली काढली. याच्यातला राष्ट्रीय भाग, देशभक्ती आपण थोडी बाजूला ठेवूया, परंतु उद्देश जो आहे तो आम्हाला खूप अप्रामाणिक वाटतो. अप्रामाणिक कोणत्या अर्थानं? नुकतंच भारतीय जनता पार्टीने ही रॅली काढली. प्रश्न असा आहे, ज्या भारतीय जनता पार्टीचे नेते या देशातील सैनिकांचा अपमान करतात, प्रचंड मोठ्या प्रमाणात अपमान, कर्नल सोफियाचा पहिला अपमान जो देशानं उघड्या डोळ्यांनी पाहिला. आपण बघितलं असेल या देशातील मुस्लिम सैनिकांनी आपली देशभक्ती नेमकी कशी सिद्ध करावी हाच आता प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. कारण आठवत असेल की 1965च्या युद्धामध्ये जेव्हा भारतीय सैनिकांची परिस्थिती अतिशय अवघड बनली होती तेव्हा शहीद परमवीर चक्र अब्दुल हमीद यांनी
भारतीय सैन्याला जो आत्मविश्वास आणि एक त्यांचा उत्साह द्विगुणित केला होता, तो आज भी देश स्मरत आहे. आणि म्हणूनच या वीराला त्यावेळी परमवीर चक्र ही भारतीय सेनेतील सर्वात मोठी जी पदवी आहे किंवा एक सन्मान आहे तो बहाल केला होता. केवळ कुणी मुस्लिम आहे म्हणून धर्माच्या आधारे त्यांच्याकडं शंकेनं पाहणं हे योग्य नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा आपल्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकावर प्रचंड मोठा विश्वास ठेवला होता आणि म्हणूनच ही त्यांची सुराज्याची किंवा स्वराज्याची कल्पना किंवा ही स्वप्न हे पूर्ण झालं होतं. मात्र आजचे जे नेते आहेत, विशेषतः भारतीय जनता पार्टी यासाठी मी म्हणालो आहे कारण मला काँग्रेसचेही त्याच्यात आहेत. काँग्रेसनेही अनेक वेळा अशा प्रकारची गरळ ओकलेली आहे. परंतु यावेळी युद्ध झाल्या एकीकडं कर्नल सोफिया जी या देशाची सैनिकांची नायिका आहे, तिनं पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्यासाठी जी आपली कामगिरी केली, अशा महान नायिकेबद्दल जी गरळ ओकली गेली की ती अतिरेक्यांची बहीण आहे, हे खरोखर अशोभनीय आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या ठिकाणी पुन्हा काही लोकांनी भारतीय सैन्याच्या दुसरी योमिका सिंग ही जी नायिका होती तिच्याबद्दल बी गरळ ओकल्याचं बाहेर आलेलं आहे. तर तिसरा आणखी एक प्रकार म्हणजे नुकताच एका मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सेना कशी मोदींच्या चरणी नतमस्तक झाली असं म्हणून भारतीय सेनेचा अपमान केला. खरोखरच हे यांच्याकडून अनावधानं होतं की मुद्दाम बोलतात हा प्रश्न मोठा आहे. कारण इतकी मोठी विधानं अनावधानानं कधी होऊ शकत नाहीत. याच्यात जाणून बुजून काहीतरी बोलण्याचा उद्देश मागं दडलेला असतो आणि जेव्हा देश पेटून उठतो, विरोधात येतो, तेव्हा मात्र माफी मागायची याला काहीच अर्थ नाही. खरं तर या पक्ष नेतृत्वाने अशा लोकांना क्षणाचाही विलंब न लावता, क्षणाचाही आता त्यांच्यावर पांघरून टाकून त्यांचं म्हणणं असं होतं, त्यांचं म्हणणं तसं होतं, हे करून त्यांना झाकाझाकी करून, कारण अनेक वेळा झालेलं आहे, देशानं पाहिलेलं आहे, असे गरळ ओकणारे सुरक्षित राहिलेले आहेत, त्यांचं कोणीच काही वाकडं करू शकलेलं नाही. कुठंतरी 2 मिनिट यायचं टी व्ही पुढं आणि क्षमा मागायची किंवा दिलगिरी व्यक्त करायची आणि इतक्या देशद्रोही विधानांचं त्यांचं देश पुन्हा सगळं काही विसरून जातो, हे खूप वाईट आहे. मी सैनिकांना एक नक्की आव्हान करेन या देशातील नागरिक म्हणून, कारण मीही 10.5 वर्ष भारतीय सेनेमध्ये, अगदी श्रीलंकेमध्ये माझे 2.5 वर्ष घालवलेले आहेत. मलाही अधिकार आहे सैन्याच्या वतीनं बोलण्याचा. परंतु मी एक नागरिक म्हणून सैनिकांना सांगेन, आपण हळवे असतो. आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या साधेपणाचा फायदा हे राजकीय लोक कुठेही घ्यायला पुढं येतात. अशा वेळी आपण जरा सावध राहिलं पाहिजे. आणखी एक प्रकार आपल्याला माहिती असेल, एक पंढरपूरचा याच पक्षाचा आमदार एक वेळ मंडळला होता, परिचारिक नावाचा. तो म्हणाला होता की भारतीय सैनिक तर सीमेवर असतात, मग यांना मुलं कशी काय होतात. हे आमच्या आयुष्याचे खूप मोठे अपमान आहेत. परंतु त्यांचं कधीच काही झालं नाही. ना त्यांना पक्षानं कधी निलंबित केलं, ना मोठी शिक्षा दिली. यांना खूप मोठी शिक्षा द्यायला पाहिजे. खरं तर सामान्य गुन्हेगारापेक्षा, बलात्कारापेक्षा ही मोठी शिक्षा यांना व्हायला पाहिजे, कारण हे विधानं संपूर्ण सैनिक जातीचा अपमान आहे. परंतु आमचा सैनिक खूप भोळा आहे. कुणीतरी थोडा सन्मान दिला की लगेच त्याच्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतो, कारण तो कधीही त्याच्या मनात कुठले छक्के पंजे नसतात किंवा कुठलंही पूर्व दूषितपणा नसतो. म्हणून ते कोणीही बोलावलं की जातात, परंतु बोलावणाऱ्याचा मात्र उद्देश खूप वेगळे असतात, हे आम्हाला इथं कळायला पाहिजे. म्हणून यापुढं भारतीय सैनिकांनी जेव्हा आपल्याला स्वतःला वाटतं आपण एखादी रॅली अशी करावी स्वतःच्या हिमतीनं, कारण सगळ्या तालुक्यात आमचे किमान आता 400हून अधिक माजी सैनिक आहेत. प्रत्येक तालुक्यात 400-500 इतके माजी सैनिक आहेत. यांनी जर रॅली काढली तर संपूर्ण परिसर हादरून जाऊ शकतो. आपण कुणाच्या जीवावर अशा रॅलीमध्ये सहभागी होण्यापेक्षा तिरंगा रॅली आपण स्वतः काढली पाहिजे. मग तो काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी असो, यांच्या पक्षाच्या राजकारणापासून आपण दूर राहिलं पाहिजे. ठीक आहे, व्यक्तिगत तुम्ही राजकारण करा, व्यक्तिगत कोणत्याही पक्षाचे अनुयायी व्हा, पण सामुदायिकरित्या एक सैनिक म्हणून, संघटन म्हणून आपण यांच्या दावणीला बांधलं जाऊ नये, हे मात्र आमची नक्कीच इच्छा आहे. कारण आज देशाच्या 2 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, मुख्य न्यायाधीशांनी हे घोषित केलं आहे की आपण कोणतीही लाभाची पदं घेणार नाही. खरोखर भारतीय सैन्य दल असेल किंवा न्यायिक व्यवस्था असेल, यांच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास असतो, त्यांच्याबद्दल आदर असतो. अशा लोकांनी
कुठल्या तरी एका सामुदायिकरित्या संघटनात्मकरित्या एका पक्षाचं व्यक्तिगतरित्या बनू द्या, व्यक्तिगतरित्या कोणीही सैनिक कोणत्याही पक्षाचा एक चाहता बनू शकतो, त्याचा ज्याला लाभ विचार आहे त्या बनू, पण संघटनेला घेऊन कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला जाणं हे कदापिही लोक मान्य करत नाहीत. आपल्याला जरी वाटत असलं आपण योग्य आहे, कोणाला तरी काही पद दिलं, तालुका अध्यक्ष दिलं की आमचे सैनिक लगेच त्या ठिकाणी पूर्ण संघटनेला दावणीला बांधायचा प्रयत्न करतात. हे यापुढं होता कामा नये, कारण असं जर झालं तर पुढं चालून या राजकारणाच्या चिखलामध्ये सैनिकांची प्रतिष्ठासुद्धा कुठंच दिसणार नाही. आणि म्हणून माझं संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिक बांधवांना विनंती आहे की यापुढं कुठल्याही अशा राजकीय पक्षाच्या पंखाखाली जाऊन आपल्या संघटनेचा झेंडा आपण मिरवू नये, एवढीच आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती. धन्यवाद.